चला माऊली, सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर. मंडळी, आजचा आपला 5वा दिवस आणि 5व्या दिवसाला आपण आज प्रवास करणार आहोत देहूला. फक्त देहूचाच प्रवास करायचा आहे. इथून देहू जास्तीत जास्त 15 किलोमीटर आहे. म्हणजे आरामात आपण एक 2-3-4 तासात आपण देहूला पोहोचू शकतो. त्याच्यामुळं आज काल विचार केला का आज निवांत उठू, जरा झोप काढू आणि झोप काढून मग निघू, नाही का. आता वाजत आले 9. आपण पद्धतशीर 6:30ला उठलो. सगळ्यांनी आंघोळी केल्या मस्तपैकी आणि आंघोळी वगैरे करून काल ज्या यजमानांच्या घरी थांबलेलो त्यांची व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवलीच कालच्या काल. पण खरंच खूप गोड व्यक्तिमत्व आहेत. आज सकाळी निघतोय आम्ही, पण त्यांची एवढी घाई का आमच्या अगोदरच त्यांनी आम्हाला ते घालणे. हां तय्या, हे बघा आलेच परत काय नाही काय घेऊन कॉफी घेऊन आले मोठा. तुम्ही आपल्या चॅनलवर बघा हा सर्व हे. नक्की नक्की ते बघा. आता जस्ट आम्ही त्यांच्या गॅलरीत आलो आनंद घ्यायला पावसाचा. म्हटलं पावसाचा आनंद घेऊया. पाऊस विथ कॉफी का? खूप छान वाटतोय. रेन विथ कॉफी. हां, रेन विथ कॉफी, पाऊस विथ कॉफी ना. खूप छान आहे, खूप छान पाऊस. आणि तुमचा खरंच सांगतो तुमची सेवा खूप आहे हो. लय लय सेवा तुम्ही. हां असं आहे ते. असून नाही, आता आम्ही दरवर्षी येत जाऊ तुमच्याकडंच. चालतं. चला, खूप सुंदर नजारा. कॉफी घेऊया आणि मग निघूया. चला, ते विठ्ठल नर्मदे हर. तेथे नादतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, हर कटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा काश पितांबर. आवडे निरंतर हे ध्यान. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी. पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेथे माझे हित करीती सकळ. तेथे माझे हित करीती सकळ. सोहम, तूच काल आम्हाला न्यायला आलतास ना. वा वा. चला, खूप छान व्यक्तिमत्व आणि घरतात अप्रतिमत आहे. ह्या सर्व घराने आपल्याला आपली सेवा केली खूप सुंदरपैकी. मित्रांनो, तुम्हाला जाताना दाखवलं नाही, पण काल हे आहे रातराणीचं झाड. काल एवढं वास येत होतं याचा, म्हणजे सुगंध, वास नाही, एवढं सुगंध येत होतं या रातराणीचा. खरंच खूप सुगंध. आणि आता पाऊस बघा, छत्री इन कंट्रोल होते, एवढा वारा आलाय. कसं व्हायचं. चांगलं होईल, चांगलं होईल, काही काळजी नाही. चला, जरा त्यांचा मुलगा आपल्याला बाहेर काढायला येतोय वाटे लावायला. तर जाऊया पट्टापट आणि बाहेर निघून घेऊया. अरे बाप रे बाप, काय पाणी आहे रस्त्यावर. सगळ्या अपार्टमेंटमध्ये पाणी भरलंय महाराज. कसं वाटतंय पाणी. हा,
काय पाण्याचा फ्लो आहे महाराज. ढग वाजायला लागली. ही बघा याच्याशी दगडा बघा कशी वावत येतात. दगडा बघा कशी वावत येतात. दगडा वडगाव स्टेशन. पाणी बघ कसं उफळतंय बाबा. वय छत्री उलटी होईल. प्रश्न पडलाय प्रश्न. जाव का नाही. काय पाणी आहे पार एकदम. मला वाटतं कमरेपर्यंत तरी पाणी असेल इथं. डोफ्याचे तरी वरच होते बघा. त्यांचे डोफे बुडत चालले दादा. चला होते का पार. खूपच पाणी आहे. हा लय भारी. पांडू माऊली महाराज कसं काय. मस्त ना. चला मंडळी एवढा पाणी आलं. एवढा पाणी आहे. अक्षर शेवटी एक बाबा आले. बाबांनी आमच्या वारकऱ्याचा हात धरलाय. हे बघा पाणी. चला एवढं पार करूया. खतरनाक गोष्ट आहे. खतरनाक. धन्यवाद. काय मंडळी हा पाऊस कोपलाय का काय तर आमच्यावर. कसला पाऊस आणि काय एकदम खतरनाक वारा चालू आहे. अक्षरशः एकदा छत्री माझी वाकडी झाली. वाकडी होऊन तिला सरळ केले छत्रीला. डेंजर ना. ढग पण वाजायला लागले बा आज. हा खतरनाक एकदम वादळ वारा. लईच भारी. हा वादळ पाणी विथ आजारपण. वादळ पाणी विथ आजारपण. वारी का. हा इजिकल टू वारी. चला वारा बघा वारा. मंडळी आणि हे अशा प्रकारे तळेगाव झालेला आहे जाम. खूप ट्रॉफिक. आणि ट्रॉफिकचं कारण आहे रस्त्यावरचं पाणी. आपण ते वडगाववरून बाहेर निघालो त्या पाण्यातून. आणि पाण्यातून बाहेर निघाल्यानंतर जो तळेगावला पाणी आहे महाराज रस्त्यावर असली ट्रॉफिक थांबले. खूपच हे बघा. छत्री बंद करू शकता. पाऊस गेलेला आहे. नाही थोडा आहे रे. आपण छत्री बंद केली का पाऊस येतं. किती पाणी. किती पाणी म्हणून या गाड्या रस्त्यावर थांबलेल्या आहेत.
डेंजर. आता श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आमच्या दीपक महाराजांना थोडासा नाही लूज मोशन वगैरे झाला होता. तर त्याच्यासाठी म्हटलं गोळ्या खाण्यापेक्षा आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेल्यावर मग आपण माऊलीनी पण, मी पण, तुम्ही पण, आपल्याला तिघांना इंजेक्शन दिले त्याने. तिघांना टॅबलेट्स लिहून दिले. काय बोलतात त्याला, कन्सल्टंट केलं. काय कन्सल्टंट बोलता ना, काय बोलतात, कन्सल्ट ना, डॉक्टरांसोबत कन्सल्ट करून घ्या असं कन्सल्ट केलं. आणि थांबा, चला डॉक्टर साहेब. स्वास्थ्य क्लिनिक हा दवाखाना आहे. यांनी कुठल्याही प्रकारचे मोल न घेता वारीला निघालं, एकही रुपया न घेतला. इंजेक्शन दिले, आम्हाला फुलं दिल्या, पण एकही रुपयात ते म्हणाले आम्हाला जाता येत नाही, पण या रूपाने तुमची सेवा करून आम्हाला ते. वा, असं असतं महाराज. चला जाऊया. आणि ते म्हटलं आता व्हिडिओ काढू, तर मलाच चांगलं नाही वाटलं व्हिडिओ काढायला. काही गोष्टी नाही का, भावना महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळं मी डॉक्टरांची मुलाखत घेतली नाही किंवा त्यांच्याशी बोललो नाही, बस एवढंच. कारण काही गोष्टी नाही घेतलेल्याच बऱ्या असतात, कारण की तिकडे भावना असतात. मग त्या भावनांना ठेच पोचता कामा नाही, म्हणून मी डॉक्टरांची व्हिडिओ नाही घेतली. पण लांबून दवाखाना मात्र दाखवला, त्यांचं कार्य तुम्हाला दाखवला. बघा, हा क्लिनिक आहे. चला जाऊयात पुढं. हो, किती पाणी भरले महाराज. आणि इथून माझा भंडारा डोंगर, तुकोबारायांचं मंदिर बनत आहे, दिसतं बघा इथून, अतिशय सुंदर. तर मंडळी, हा रस्ता पूर्ण खाली आहे. नाही तर हा रोड एवढा दळणवळणाचा आहे का इथं कायम ट्रॉफिकच असते, म्हणजे गाड्या चालत असतात. पण आज गाड्याच नाही, कारण की तळेगावला जे पाणी साठलं आहे, तळेगाव फाट्यावर आणखी 1-2 ठिकाणी, त्याच्यामुळं गाड्यांची कोंडी झालेली बाहेरच्या बाहेरच. आणि तसं पण आज श्री तुकोबारायांचा उद्या पालखी सोहळा असल्यामुळे रोडसुद्धा एक्सटेंड केले आहेत, म्हणजे बाहेरून पाठवलेले आहेत रोड. कारण की इथं आता आज फक्त कदाचित इंडियनचे ट्रक आता आजपासून यायला सुरुवात होतील देहूमध्ये. त्यानंतर उद्या आपल्याला प्रस्थानचा आनंद घ्यायचा आहे. त्या अगोदर हा पाण्याचा आनंद घ्या. किती पाणी आहे. आणि आपण पोचतो आता इंदोरीला आपण आता मारुतीरायांच्या मंदिरात थोडा विश्रांती करू, मग नंतर थोडं पुढं जाऊ. त्या अगोदर आपल्याला इंद्रायणी माता बघायला भेटेल. इंद्रायणी मातेला आळंदीला एवढा पूर आलाय, बाप रे बाप, खतरनाक. नवीन पुलावरून, दगडी पुलावरून, दोन्हीही पुलावरून पाणी जात आहे फुल वरून एकदम. बघूया इंद्रायणी मातेचं स्वरूप इथं सुद्धा बघायला भेटेल आपल्याला इंदोरीला. ओप्पो, बघा मंडळी, हे आहे माझ्या इंद्रायणी नदीचं पाणी एवढ्या बाहेर, बापरे. चला मंडळी, इंद्रायणी मातेचं स्वरूप बघायचं आहे का तुम्हाला? हे घ्या, इंद्रायणी. काय भरले महाराज, इंद्रायणी माता जबरदस्त, खूप प्रचंड भरलेली आहे. चला मंडळी, आपण पोचलो आहोत श्री हनुमंत मंदिर बरं का, इंदोरी. हा, इथं आता आपण जरा आराम करूया. चला, पण आतमध्ये सुद्धा भरलेलंच वाटतंय. हो, मला आवरी पटारा. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदेहर. आज आमचा दुपारचा भोजन इंदोरी येथे आहे. आणि इंदोरी येथे दुपारचं भोजन बघा आमचं काय आहे. हे चाय टाक की याच्यात, चाय टाक. तर मस्तपैकी महाराजांना पण बटर घेऊन आलो आपण. खा बटर खावा, बटर खा.
आणि एक विषय आहे का आताच मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचत होतो, तर एक याने कमेंट केलं आहे का महाराज तुमची व्हिडिओ बघून आम्हाला प्रेरणा भेटली आणि यंदा आम्ही नवरा बायको आणि अजून काही मंडळी आम्ही वारी करता निघालेलो आहोत. खरंच खूप आनंद आला तो कमेंट वाचून मला, का आपल्या माध्यमातून एक जरी व्यक्ती वारीला आला आपल्या चॅनलचं सार्थक झालं, मी तर असंच समजेन. खरंच अशाच प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलला बघत राहा. या सगळ्या वारीच्या घटना कुठं काय असतं तुम्हाला मी संपूर्ण दाखवीनच, पण वारी म्हणजे काय नक्की हे सुद्धा तुम्हाला कळेलच वारीला गेल्यावर. वारी हा वारकऱ्याचा जीव का प्राण आहे की नाही. तर अशा प्रकारे ज्यांनी तो कमेंट केला आहे, तुम्ही वारीला या, मी नक्की तुमची भेट घेईन. आले का मला नक्की भेटा. चला जरा आम्ही जेवून घेतो. आमचा जेवायला बघा आज काय आम्हाला पुन्हा एकदा चाय. अरे मला अरे ही चाय नाही हे आहे, मला याच्यात चाय दे. ठीक आहे चला मंडळी, थोडं खातो, डायरेक्ट देऊला पोचतो नंतर आम्ही. महाराज बजरंग बली की जय. चला मंडळी, मारुती लाईनच्या प्रांगणामध्ये आपण होतो. मस्त आराम झालेला आहे आणि 5:30 वाजलेले आहेत. खूप लेट झाला. काय नाही, इथून 6 किलोमीटर फक्त देहू आहे, तेवढंच जायचं आपल्याला. चला जाऊया देहूला आणि जाता आता तुम्हाला भंडारा डोंगराचं दर्शन देऊन जाऊ. खालच्या खालून चप्पल घाला रे. चला मंडळी, काय वातावरण आहे. बऱ्याच वेळानंतर आपण छत्री बंद केले महाराज. आज 5 दिवसानंतर आज असं बघितलंय त्यांची छत्री बंद झाली आहे आणि वातावरण थोडंसं क्लिअर वाटतंय. 5व्या दिवसाच्या संध्याकाळी 5 दिवसाची संध्याकाळी. आणि हा भंडारा डोंगर आहे तुकोबारायांचा. आणि मस्त आता आपण देहूत एक क्षणातच, जास्त नाही, अर्धा तास 1 तास. आता आमच्यावर आहे किती टाईमपास करायचं किती नाही. वास्तविक आम्ही ऑलरेडी टाईमपासच केलेला आहे, कारण की काय लवकर जाऊन करायचं. मस्तपैकी जरा आराम करून जाऊ, कारण की पाऊस खूपच होता आणि वारे एवढे वाहत होते का खरंच खूप वारे वाहत होते. छत्रीची डिश अँटिना होत होती. आमची छत्रीचा डायरेक्ट डिश अँटिना होत होता. मग त्यामुळं आम्ही विचार केला का जरा आपण आराम करू, नंतरच पुढं निघू. चला मंडळी, मस्त आता तुम्हाला मी कुठं भेटतो माहिती आहे, आता थेट मस्त भंडारा डोंगराच्या एकदम पायथ्याला. चला जाऊन अतिशय सुंदर भंडारा डोंगराचा डोंगर, म्हणजे भंडारा डोंगराची पायथी आहे सर्व इथपर्यंत आहे. काय ते डोंगर, काय ते पाणी, वा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. श्री क्षेत्र भंडारा डोंगर, आपण भंडारा डोंगराला आलेलो आहोत आणि जगद्गुरू तुकोबारायांचं आपल्याला इथं दर्शन झालं आहे असंच आपण गृहीत धरू. कारण की आता आपल्याला जायचं आहे देहूमध्ये. पण देहूमध्ये प्रवेश करत असताना काहीच नाही का आपण सीमा पाळतो. तर सीमा पाळतो म्हणजे मारुतीरायांचं मंदिर असलं का आपण मारुतीरायांचा अभंग बोलतो, महादेवाचा मंदिर असला का महादेवाचा अभंग बोलतो, आहे की नाही महाराज. ही आपली परंपरा आहे वारकऱ्यांची. ही वारकऱ्यांची परंपरा आपल्याला पूर्वंपर आपल्या लोकांनी शिकवलेली आहे. वारी करत असताना कुठल्याही मंदिरासमोर गेलो का त्यांचं आपल्याला काय बोलतं अर्चना करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे अभंगाच्या माध्यमातून. तर तसंच आपण आता जगद्गुरू तुकोबारायांच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याला आलेलो आहोत. तरी तुकोबारायांचं आपण आपली तेवढी पात्रता नाही आपली का आपण तुकोबारायांची पूजा करावी, पण तरीसुद्धा एक मनोभावे तुकोबारायांची आरती, तुकोबारायांची पूजन म्हणजे आपण तुकोबारायांचाच अभंग बोलू
आणि तुकोबरायांच्या अभंगानेच आपण त्यांना नमस्कार करूया. हरी तुकाराम तुकाराम म्हणा मला. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. उद्धरिले सकळ जनाती तारिले, गोवनी विश्वदलित्या अवघे ब्रह्मरूप केले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सचिदानंद मूर्ती माय दाखव्या आम्हा. आरती तुकारामा. डबल बिल्डिंग दिसतात. किती पाणी भरलंय. देहू श्री संत मालोजी गाडे प्रवेशद्वार, तीर्थक्षेत्र येवलेश्वर. बरं का, इथं श्री संत तुकाराम महाराज यांची कन्या भागीरथीबाई यांचं समाधी मंदिर आहे, निवासस्थान इकडं मंदिर आहे त्यांचं. तर कधी आले तर जा आतमध्ये पाया पडायला. आम्ही गेलो आहे पण आले तर जा. काय तुम्हाला सांगावं लागते महाराज, बघायला पाहिजे आपण, आहे की नाही. तर चला भागीरथी बाईपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता चाललो देहूमध्ये. चला मंडळी, हा आलेला आपला बॅरिकेड. इथून आतमध्ये गेलो का समजा आपण देहूला एकदम प्रवेशच केला माझ्या तुकोबारायांच्या मंदिराजवळ. तर चला मंडळी, खूप आनंद होत आहे का आपण जवळ पोहोचलेलो आहोत. जाऊया जाऊया आतमध्ये. चला चला मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा, तुकोबारायांच्या देहूच्या या ब्रिजवरून पाणी खाली ओसरलेलं आहे. या ब्रिजवर पाणी होतं आणि अजून सुद्धा टच पाणी चाललंय. टच एकदम. हा, हे बघा. एकदम टच पाणी. तो गाथा मंदिर आणि माझं तुकोबारायांचं मंदिर. बाप रे बाप, अतिशय खतरनाक, खूप जबरदस्त पाणी भरलं. काय पाणी भरलं सगळं, एकच नंबर. कसलं चाललंय पाणी. तेव्हा माझी इंद्रायणी साफ करून घेतली रे, इंद्रायणी मातेने. मंडळी, आपण पोहोचलो आहोत जगद्गुरु तुकाराम महाराज कमानीजवळ बाहेरच्या. वा, चला आज जाऊया, जरा आज जाऊया, आज जाऊन मजा घेऊया. चला चला आतमध्ये पोरांनो, चला जाऊ की आतमध्ये आता. चला चला चला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा रथ. वा, अतिशय सुंदर कमानी सजवले बघा. विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आपण पोहोचलो देहूमध्ये. जेवण कसं आहे महाराज? एक नंबर भारी ना दीपक महाराज. मस्त इथं अन्नदान चालू आहे आणि मस्त की म्हटलं चला इथंच जेवूया आपण. या जेवायला. खरंच खूप जबरदस्त जेवण होतं. लय आवडलं आम्हाला जेवण.